हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे काजल, समुदाय आरोग्य अधिकारी. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की NCD ॲपमध्ये पेशंटची एनरोलमेंट तसेच NCD पोर्टलवर माहिती कशा प्रकारे भरायची तर ते आपण आज बघणार आहोत. तर आलेल्या पेशंटची डिटेल हिस्ट्री सर्व आपण घ्यायची आहे. आशांनी सीबॅक फॉर्म भरायचा असतो आणि मग पेशंट रेफर करायचे असते, पण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असं काही घडत नाही. त्यामुळे आपणच सीबॅक वगैरे सर्व फिल करून घेत आलो आहोत आणि आलेल्या पेशंटची डिटेल हिस्ट्री घ्यायची आहे आणि ॲपमध्ये माहिती भरताना तुम्हाला सर्व डिटेलमध्ये कळणारच आहे. तर अशा प्रकारे प्ले स्टोअरला जाऊन NCD सर्च करून घ्यायचं आहे. NCD ॲप आपल्याला शो होतं आणि ते नंतर डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे NCD ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल आणि त्यामध्ये तुमचा लॉग इन ID, पासवर्ड आणि पिन तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तर हा माझा ऑलरेडी ॲप डाउनलोड आहे, मला फक्त पिन एंटर करायला लागला आहे. त्यानंतर मग आपल्याकडे सर्चचा ऑप्शन येतो. जर आपण पेशंट ऑलरेडी एनरोल केलेले असेल तर पेशंट डायरेक्टली सर्च होतात. तर अशा प्रकारे हा माझा पूर्ण डाटा यामध्ये दिसतो आहे की टोटल NCDचं टार्गेट किती आहे, आत्तापर्यंत किती एनरोलमेंट झालं आहे आणि 30+ किती आहेत. त्यानंतर पेशंटचं नाव टाकून तुम्ही या प्रकारे सर्च करू शकता. तर असं मी सर्च करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे दशरथ अँकर म्हणून पेशंट दिसतं आहे. तर त्यांची पूर्ण फॅमिलीचा डाटा जर भरलेला असेल तर तो आपल्याला देखील दिसतो. तर अशा प्रकारे लेफ्ट साईडला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्यांचे फॅमिली मेंबर्स आपल्याला दिसतात. तर ही सर्व फॅमिली ऑलरेडी एनरोल केलेली आहे. नसेल तर आपण ॲडचा ऑप्शन त्यामध्ये येतो आणि तुम्ही फॅमिली मेंबर ॲड करू शकतात. फॅमिली मेंबर ॲड केलेले असतील आणि प्रोफाईलवर जाऊन ह्या सर्व माहिती आपल्याला भरायच्या असतात. त्यांचा मोबाईल नंबर, एज, सेक्स, त्याचप्रमाणे एज्युकेशन किती आहे, लिटरेट आहे की नाही आहे, त्याचप्रमाणे रिलिजन काय आहे, त्यानंतर कास्ट काय आहे, हे आपण सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर वरती डेट देखील सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि सेव्हचा ऑप्शन येतो. तर अशा प्रकारे एनरोलमेंट ह्या पेशंटचं पूर्णपणे झालेलं आहे. त्यानंतर मग आपण जाणार आहोत सीबॅक फॉर्मकडे. कधी कधी डाटा लोड व्हायला वेळ घेऊ शकतं, बट प्रॉब्लेम येत नाही. डेट सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतात व्हिजिबल डिफेक्ट, म्हणजे पेशंटला काही प्रॉब्लेम आहे तर नाही आहे, तर म्हणून मी नन सिलेक्ट केलं. त्यानंतर बाकीचा डाटा ॲज इट इज भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे नेम ऑफ द युजर, जे युजर आहे ॲपचा तो नाव तिथे शो होतो. त्यानंतर रिस्क असेसमेंटमध्ये देखील आपल्याला माहिती दिसते आहे, त्याप्रमाणे आपण पूर्ण फिल करून घ्यायची आहे. म्हणजे स्मोकिंग हॅबिट वगैरे आहे की नाही, मग कधी अगोदर होती का, या प्रकारचे ऑप्शन येतात तर ते आपण सिलेक्ट करून घ्यायचे. अल्कोहोल घेताय नाही घेताय. त्यानंतर मेजरमेंट ऑफ वेस्ट म्हणजे पोटाचा घेर, तर याप्रमाणे ऑप्शन दिलेले असतात, ते आपण चेक करून आणि सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्यांचं वीकली किती ते चालतात. तर आपल्या इकडचे अतिदुर्गम भागातले लोक आहेत तर त्यांचं चालणं जास्तच असतं, त्यामुळे मोर दॅन 150च आपण टाकायचे. त्यानंतर मग हे सर्व त्यांचे फिजिकल प्रॉब्लेम आहे, कोणाला स्पुटममध्ये ब्लड येतं आहे, फीवर वगैरे आहे का, नाईट स्वेट म्हणजे रात्रीचा घाम येतो का, ह्या सर्व माहिती तुम्ही वाचून देखील तुम्हाला कळणार आहे. फार अवघड नाहीये. यामध्ये यस आणि नो ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पूर्ण माहिती आपण सीबॅक फॉर्ममध्ये फिल करून घेणार आहोत. तर यस असेल तर यस करा, नो असेल काही प्रॉब्लेम नसेल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर अशा प्रकारे रिस्क फॅक्टर फॉर द COPD, मग यामध्ये रिस्क फॅक्टर आपल्याला दिसतात फायरवूड आणि क्रॉप रेसिड्यू, कोल, केरोसिन, LPG. तर माझ्या पेशंटमध्ये 2 होते. LPG प्रत्येकाच्या घरात आहे आणि ते फायरवूडची हे पण यूज करतात, त्यामुळे मग ते ऑप्शन मी सिलेक्ट केले. त्यानंतर जर आणखी त्यांना काही प्रॉब्लेम आहेत तर ते देखील आपण सिलेक्ट करून घ्यायचे. तर नॉट ॲट ऑल केलं आहे कारण की माझ्या पेशंटमध्ये कोणतेही प्रॉब्लेम नव्हते. त्यानंतर डेट सिलेक्ट करून घेतली आहे आणि त्यांची हाईट, वेट टाकून घ्यायचं आहे आणि BMI त्यांचा आपल्याला इथे शो होतो, तो आपल्याला सेपरेट काढण्याची गरज पडत नाही. हाईट, वेट टाकल्यावर BMI रेडीमेड आपल्याला भेटतो, तो ॲज इट इज आपण नोट करून घ्यायचा आहे.
आणि त्यानंतर ही सर्व माहिती आपण सेव्ह करून घ्यायची आहे. त्यानंतर पर्सनल हिस्ट्रीमध्ये हायपरटेन्सिव्ह असेल तर यसवर क्लिक करायचं, अंडर ट्रीटमेंट असेल तर यस करा, नसेल तर नो करायचं आहे. डायबेटीसचं पण सेम आहे. ऑलरेडी डायबेटिक असेल तर त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे यस, आणि काहीही प्रॉब्लेम नसेल तर नोवर सिलेक्ट करत जायचं आणि सेव्ह करून घ्यायचं आहे डाटा. त्यानंतर मग आपलं आलं आहे हायपरटेन्शन स्क्रीनिंग. आता माझे पेशंट ऑलरेडी रिस्क्रीनिंगला आले आहेत, तर त्यांचं मी डेट सिलेक्ट करून घेतली. त्यानंतर घेतलेला बीपी त्यामध्ये नोट डाऊन करायचा आहे. सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक बीपी टाकून पल्स रेट देखील टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे डाटा हा आपला हायपरटेन्शन स्क्रीनिंगचा आपण नोट केला आहे. त्यानंतर अंडर ट्रीटमेंट असेल तर यस करा, नसेल तर नो करा, आणि बीपी जर जास्त वाढलेला असेल तर रेफर करायचं आहे. रेफर कुठे करू शकतो? PSC, CSC आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, अदर पण तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे सर्व माहिती टाकल्यानंतर आपण सेव्ह आणि फिनिश करून घ्यायचं आहे. त्यानंतर डायबेटीसचं ॲज इट इज सेम डेट सिलेक्ट करायची. तुमची शुगर रँडमवाली जी शुगर तुम्ही घेतली आहे तो रिझल्ट तिथे टाकून घ्यायचा आहे. अंडर ट्रीटमेंट असेल तर यसवर सिलेक्ट करा, नसेल तर नोवर सिलेक्ट करा. सेम जर यस असेल तर तुम्ही कुठे रेफर केला आहे त्यामध्ये मेन्शन करायचं आणि सेव्ह करून घ्यायचं. त्यानंतर येतो ऑप्शन ओरल स्क्रीनिंगचा. तर आता मेलमध्ये ओरल स्क्रीनिंग आणि फिमेलमध्ये पण ओरल स्क्रीनिंग होतं. तर अशा प्रकारे आपण ओरल स्क्रीनिंगची माहिती ऑलरेडी आपण नो टाकलेली होती, त्यामुळे इथे सर्व ठिकाणी आपल्याला नो सिलेक्ट करायची गरज नाही. इथे फक्त सेव्ह आणि नेक्स्ट करायचे डेट टाकल्यानंतर. तर सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर अशी स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल आणि त्यामध्ये देखील तुम्हाला फक्त डेट सिलेक्ट करायची. काही ॲबनॉर्मॅलिटी तर ऑलरेडी नव्हत्या, त्यामुळे नो सिलेक्ट केल्यामुळे तुम्हाला बाकी काही ऑप्शन करायची गरज नाही. इथे मात्र तुम्हाला जर त्यांचा फोटो अपलोड करायचा असेल, जर एखाद्या पेशंटला काही प्रॉब्लेम असेल आणि तुम्हाला त्याची ओरल कॅव्हिटीचा फोटो अपलोड करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. करायची गरज नव्हती. त्यानंतर मी सेव्ह आणि नेक्स्ट केलं. तर ही माहिती झाली आपल्याला. जनरली ह्या पेशंटची पूर्ण माहिती आपली अपलोड करून झाली आहे. रेफरल वगैरे काय असेल तर आपण करू शकतो. आता याचप्रमाणे फिमेल पेशंट असेल तर त्यांच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला येतं ब्रेस्ट अँड सर्वायकल कॅन्सर. तर त्याचा डाटा कसा भरायचा असतो हे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. तर सर्व माहिती ऑलरेडी फिल केली आहे आणि त्यानंतर सर्व डाटा सिंक करून घ्यायचा आहे, कारण की सिंक केल्याशिवाय तो अपलोड होत नाही आणि तो पोर्टलला किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांना हा डाटा शो होत नाही. त्यामुळे सिंक करून घ्यायचं आहे. आणि आता फिमेल पेशंटचं इथे थोडक्यात तुम्हाला दाखवते बाकी माहिती कशी भरायची. ॲज इट इज मेलची आपण जशी भरली त्याचप्रमाणे फिमेलची माहिती सर्व भरून घ्यायची. टिल ओरल स्क्रीनिंगपर्यंतचा डाटा ऑलरेडी तुम्हाला कळलेला आहे. त्यामुळे आता फक्त ब्रेस्ट एक्झामिनेशनमध्ये काय काय सिलेक्ट करायचं आहे, तर डेट सिलेक्ट करून घ्यायची आणि काही ॲबनॉर्मॅलिटी असतील तर त्यामध्ये आपण यस ऑप्शन टाकल्यावर सर्व म्हणजे लंप आहे की नाही, काही साईज चेंजेस झालेली आहेत की काय, शेप बदललेला असेल तर त्याप्रमाणे आपण यस सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि रिमार्कमध्ये डिटेल माहिती पेशंटची टाकायची आहे. जर काही सिस्ट वगैरे असेल तरच, नसेल तर नो सिलेक्ट करायचं आहे. इथे दिलेला ऑप्शन आहे ट्रेन इंडिव्हिज्युअल टू द सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. ऑलरेडी माझं हे पेशंट रिस्क्रीनिंगला आलेलं नाही आहे, कारण की रिस्क्रीनिंग डायरेक्टली 5 वर्षांनी होतं आणि माझे पेशंट्स अजून स्क्रीनिंग करून 3 वर्षच झालेले आहे, त्यामुळे रिस्क्रीनिंगला ऑप्शन आलेला नाही. तर हा ऑप्शन आपल्याला 5 वर्षांनी दिसणार आहे. जर तुम्ही न्यू एनरोलमेंट करत असाल तर त्यामध्ये फक्त यस आणि नो करा. नो केल्यानंतर डाटा सर्व सेव्ह करून घ्यायचा आहे. ॲज इट इज सर्वायकल कॅन्सरची माहिती देखील सेम भरायची आहे. डेट सिलेक्ट करून घ्यायची आहे. ऑलरेडी सर्वायकल प्रॉब्लेम माझ्या पेशंटमध्ये नव्हता म्हणून मी नो सिलेक्ट केलेला आहे. तर नो सिलेक्ट केला आणि सेव्ह आणि नेक्स्ट केलं तर पेशंट हॅज रेफ्यूज स्क्रीनिंग. कधी कधी पेशंट रेफ्यूज करतात, तर असे पेशंट असतील तर पेशंट हॅज रेफ्यूज करायचं. नसेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी चेक केल्या असतील तर नो सिलेक्ट करायचे. आणि मग याप्रमाणे डाटा सर्व सेव्ह करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट. मग जर तुम्ही टेस्ट केली असेल
तर त्यामध्ये निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि सस्पिशियस ऑफ कॅन्सर असे 3 ऑप्शन येतात. तर ऑलरेडी pH टेस्ट केलेली होती त्यामुळे मी निगेटिव्ह टाकले. pH व्हॅल्यू तिचा नॉर्मल होता. तर अशा प्रकारे फिमेलचं देखील तुम्ही एनरोलमेंट करू शकता.